सध्या ओव्हरलोडमुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने विजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. नांदगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची तात्काळ दखल घेत आमदार सुहासअण्णा कांदे यांनी थेट भ्रमणध्वनीवरून वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांशी संवाद साधत फिडरचे वेळ वेगवेगळी करून प्रत्येक शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत सूचना करून न्याय मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळालाय. साहेब नमस्कार. साहेब काय एक विनंती अशी होती, काय झालंय आता याला शेवटचे पिकं आहे शेतकऱ्यांची आणि जर पाणी नाही मिळालं ना तर सगळे पिकं जळून जातील आणि आपल्या नांदगाव मतदारसंघात पीक सोडून दुसरं काही आधार इन्कमच नाहीये. तर माझी तुम्हाला अशी विनंती होती, जितके धरणं आहेत ते सगळे धरणं पाणी आलेलं आहे, धरणं भरलेले आहेत, तर चालू करून द्या अशी विनंती होती आणि तुम्ही चालू करायला अशी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि दुसरा छोटा विषय असा होता साहेब, ते धरणावर सप्लाय बी चालू व्यवस्थित ठेवा, कट नको व्हायला, म्हणजे कमीत कमी लोकांचं हे भरणं जरी मिळालं ना तरी लोकांना बरं होऊन जायचं. हो 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 थोडं एवढं भरणं फक्त प्लीज मदत करा सगळ्या धरणामध्ये. चालेल, सगळे जेवढे छोटे मोठे होते तेवढे प्लीज प्लीज. धन्यवाद सर, धन्यवाद सर.